हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे. आणि आज मी काय बनवलेलं आहे बघा, मस्त धपाटे बनवलेला आहे. आज काय विशेष नाही आहे, असं सहज असं काय तर वेगळं करायचं म्हटलं म्हणून आज बनवले धपाटे. मग रेसिपीला सुरू करूया. हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, जिरं आणि हळद, कोथिंबीर टाकलं आणि मस्त कलबत्तामध्ये बारीक करून घेतलेलं आहे हे बघा. आणि इकडं 3 प्रकारचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ, बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ. सगळं मिक्स करून थोडीशी चवीनुसार मीठ टाकायचं. मस्त मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे. खूप दिवस झालं असं काय म्हणजे चटपटीत काही बनवलंच नव्हतं, म्हणून थोडंसं काहीतरी वेगळं बनवूया म्हणून ताई म्हटले काय तर म्हणून म्हटलं धपाटे करूया. तर थोडंसं पीठ घेतलेलं आहे. मग ते 3 प्रकारचं पीठ सगळं मिक्स करून आणि मिरचीचा ठेचा त्यामध्ये मिक्स करून चवीनुसार मीठ टाकून चांगलं पीठ मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. इकडे बघा मस्त ते जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही आहे, तसं पीठ मळून घेतलेलं आहे. आणि ते पीठ मळून आता 5 मिनटं भिजत ठेवायला ठेवूया. इकडं 5 मिनटं पीठ भिजू दे, मग आता नंतर करूया. इकडे गॅसवर खाली घेतलेला आहे गॅस. इकडं बसून करायला लागलो आहे. आणि इकडं तवा गरम करायला ठेवलेला आहे चुलीवर. आणि एक सुती कापड म्हणजे कॉटनचं कापड घेतलेलं आहे. आणि आता पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं. मग आता पोळपाटावर हातरलेला आहे. मग त्यावर असं एक गोळा करून हाताने थापटून मस्त धपाटे बनवायचं. असं पाणी लावून असं थापटून करायला लागलं बघा. मी विशेष जास्त हे करत नाही आहे, म्हणजे आता ट्राय करून बघितलं, मस्त छान आलं, टेस्ट पण झालेलं होतं. इकडे तवा पण गरम झालेला आहे, इकडे करून झालेलं आहे. म्हटलं आता थोडंसं तेल टाकूया. तेल टाकून मस्त तव्यावर भाजून घेऊया धपाट्या. वरनं जरा पाणी टाकलेलं आहे, थोडं थोडं पाणी लावलं हाताने. इकडं कापड काढूया लागलंय का बघितलं, मस्त छान उठलेलं आहे बघा. जास्त मोठं पण केलेलं नाही आहे, तेवढंच बारकं बनवलेलं आहे. वर खाली व्यवस्थित भाजून घ्यायचं तेल लावून. बघा मस्त धपाट्या तयार झालेला आहे. मी तसंच दुसरं एक करून घेतो. हाताना पाणी लावून असं मोठं करून घ्यायला लागलो. आणि रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण असंच करता असं काय प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज सपोर्ट करा. चला इकडं दुसरं पण असं छान उठलेलं आहे बघा धपाटं. आता इकडं सगळं करून घेतो. इकडं 2 झालेलं आहे. त्याला कसं वाटलं